हॅलो एव्हरीवन, आज ही सुंदर हरित तारा बुगडी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। या व्हिडिओच्या शेवटी मी बेअरिंग लुक दिला आहे, तो पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी हे खरबुजा बीट्स, ज्या कलरमध्ये तुम्हाला मधला क्रिस्टल घ्यायचा आहे तो क्रिस्टल घेऊ शकता। मी ग्रीन घेतला आहे। त्यानंतर 4 mm चे गोल्डन बीट्स, 20 किंवा 22 गेजची तार आणि रॅपिंगसाठी 30 गेजची तार। जर तुम्ही बिगिनर्स असाल तर 0.3 mm ने रॅपिंग करावं। टूल्समध्ये राऊंड नोज प्लायर आणि कटर हे टूल्स लागतात। प्रथम हे जे मी तार घेतली आहे, वायर आहे, त्याला लूप बनवून घ्यायचा आणि नंतरचा लूप जो आहे त्याला हातानेच राऊंड करायचं, जेणेकरून त्या प्लायरचा जास्त यूज तारेला न झाल्यामुळे तारेचं कोटिंग जात नाही। आणि हे तार जी आहे ती स्ट्रेट करून घ्यायची, असं प्रेस करून स्ट्रेट करून घ्यायची। त्यानंतर 30 गेजची तार यूज करून रॅपिंग करायचं आहे आपल्याला। ही तार काळी पडत नाही, पण काम करायला थोडंसं अवघड होतं ह्याने, की ती तार लवकर तुटते। कंपेअर करता 0.3 mm ची तार लवकर तुटत नाही, पण ह्याचं कोटिंग चांगलं असल्यामुळे ती जास्त काळ चांगली राहते, काळी होत नाही। त्याच्यामध्ये हे आपण 5 किंवा 6 खरबुजा बीट्स ॲड करणार आहोत आणि पहिला जो बीड आहे त्या बीड्समधून ही रॅपिंग वायर आपण बाहेर काढून घ्यायची, जेणेकरून तो एक राऊंड क्रिएट होईल। असं बाहेर काढून घ्यायची आणि त्यानंतर अपोजिटने ती वायर आपण वरती आणायची, जेणेकरून फिटिंगला आपली इथून स्टार्ट होते। आणि मग तुम्हाला जो पण कलरचा क्रिस्टल घालायचा असेल किंवा खरबुजा बीट्सच घालायचा असेल तर तो त्याच्यामध्ये ॲड करायचा। मी आता ग्रीन कलरचा क्रिस्टल घेतलेला आहे, ॲड करून अपोजिटने पुन्हा वरती यायचं, जेणेकरून आपली एक फिटिंग व्यवस्थित व्हायला तिथं चालू होते। आणि मग आपल्याला स्टार काढायचा आहे। 2-2 मण्या धरून ती तार जी आहे ती अशी राऊंड फिरवून घ्यायची, जेणेकरून एक स्टारचा शेप क्रिएट होतो। पाहू शकता तुम्ही, फिटिंग पण होते। तार व्यवस्थित ओढून घ्यायची, कुठे दुमडणार नाही याची काळजी घ्यायची, नाही तर तार तुटून जाते ती। आणि मग अशा प्रकारे सुंदर असा स्टार क्रिएट होतो। त्यानंतर बुगडीच्या वरचा मणी घालण्यासाठी बेस वायरमधून सुद्धा आणि रॅपिंग वायरमधून सुद्धा तो मणी घालायचा। जर आपण फक्त बेस वायरमधून घातला आणि रॅपिंग वायर त्याच्यावरून घेतली तर ती तार दिसते। आणि वरचा पण मी एक मणी ॲड केला आहे, तोही सेम प्रोसिजर केली आहे। बेस तार आणि रॅपिंग तार दोघांमधून ॲड करून घेतली आहे आणि शेवटी ती राऊंड करून एक्स्ट्राची तार जी आहे ती कट करून द्यायची। आणि राहिलेलं जे टोक आहे ते प्रेस करण्यासाठी पक्कडच्या साह्याने थोडंसं दाबून घ्यायचं, जे आपल्या कानांना वगैरे टोचणार नाही। आणि अडकवण्यासाठी बनवण्यासाठी पेनाच्या साह्याने किंवा हे आपलं जे राऊंड नोज प्लायर आहे त्याने ती फोल्ड करून घ्यायची, जी एक्स्ट्राची तार राहिलेली आहे। आणि बॅकने जी जरा जास्त तार राहते ती कटरच्या साह्याने कट करून राहिलेल्या तारेला लूप बनवून घ्यायचा, जेणेकरून आपल्या कानांना ते टोचणार नाही। तर अशा प्रकारे हा लूप झालेला आहे। तुम्ही ॲडजस्ट करू शकता, कानात वरती खाली थोडा घालायचं असेल तर। जरा हसली, जरा खुलली, जरा जरा प्रीत ही तुझ्यावर जडली।